शेतकरी तेव्हा जागृत होतो, एक होतो आणि व्यवस्थेला प्रश्न विचारायला लागतो. त्यावेळेस व्यवस्था सुद्धा हलायला लागते आणि वेगवेगळ्या समस्यांची उत्तरं मिळू लागतात. मला असं वाटतं मागच्या काही दिवसांपासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जे आंदोलन सुरू केलेलं आहे, मग ते रस्त्यावरचे आंदोलन असतील, मोर्चे असतील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फोनवरनं मंत्री लोकांना हैराण करून सोडलेलं आहे. आमदारांना हैराण करतायत, खासदारांना हैराण करतायत. त्याचा परिपाक आता चांगला होऊ लागलेला आहे. कृषी मंत्र्यांनी, पणन मंत्र्यांनी आणि एकूणच आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक घेतली केवळ कांदा या विषयावर. आणि या संदर्भात कृषी मंत्र्यांनी त्यांच्या फेसबुक पोस्टवर एक निवेदन दिलेलं आहे की मी कांद्याच्या संदर्भात दखल घेतलेली आहे आम्ही, आणि पणन मंत्रालयाला कांद्याला जास्तीत जास्त चांगला भाव कसा देता येतील या संदर्भातल्या सूचना केलेल्या आहेत. आता याचं पुढे काय होईल, कसं जाणार ते आपण बघूच, ते आपल्याला कळेलच. मग ते अनुदान मिळणार कांद्याच्या विक्रीवर की महाराष्ट्र गव्हर्नमेंटच नाफेड सारखी खरेदीसाठी उतरणार आणि थेट शेतकऱ्यांकडनं खरेदी करणार, की आणखी काही दुसरे मार्ग ते अवलंबतील, हे आपल्याला कळेल. की हा सगळा फोनच्या आंदोलनाला किंवा शेतकऱ्यांच्या रोषाला जे पांघरून घालण्यासाठी केलेला प्रसिद्धीचा स्टंट आहे, आश्वासनांचा स्टंट आहे. जसं निवडणुकीमध्ये आश्वासन दिलं की विसरायचं असतं, हे सुद्धा आपल्याला लवकरच कळेल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बरेचदा काय होतं की रस्त्यावर उतरणं, तोडफोड करणं, आंदोलन करणं, मोर्चे काढणं, या सगळ्यातनं तो जो मॉब असतो त्याचा राग तर बाहेर निघतो. मग ते शेतकरी असतील, कामगार असतील, आणखी कुठली घटक असतील, पण त्यामध्ये अनेकदा समोरच्याच्या हातामध्ये, शासनाच्या हातामध्ये एक तुमचा पॉइंट जातो. म्हणजे थोडक्यात एक कोलीत त्यांच्या हातात दिल्यासारखं होतं आपल्या विरोधात. पण यंदा महाराष्ट्र कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं एक अभिनव कल्पना लढवली की कुठलाही रस्त्यावर उतरायचं नाही, ना मोर्चा काढायचा, ना काही नाही. शांतपणे मंत्री, आमदार यांना फोन करायचे. किती करायचे तर 50, 100, 1000, 500 जे काय असतील ते, आणि विचारायचं, अतिशय प्रेमानं विचारायचं की मंत्री साहेब, सर, महोदय, आमच्या कांद्याचे बाजारभाव पडले आहेत हे तुम्हाला माहितीच आहे, आणि आता त्याचं काय होईल. मग ते तिकडनं कुठे कोणीतरी जेवत असणार, कुठल्या तरी याच्यामध्ये असतात, ते आधी उडवा, हो हो मला कल्पना आहे, हो, असे ते सगळं आपण बघितलं आहे. त्याच्यामध्ये सुरुवातीला 12 तारखेला जेव्हा हे आंदोलन सुरू झालं तेव्हा असं वाटत होतं की ठीक आहे, काय येतील 1-2 फोन, असं त्यांनाही वाटलं असेल यंत्रणेला. पण नंतर याची व्याप्ती जशी वाढत गेली आणि त्यानंतर मात्र हे आंदोलन व्यापक झालं. याची महाराष्ट्रातच नाही, बाहेर पण चर्चा झाली. म्हणजे द हिंदू सारख्या वर्तमानपत्रानं, जे नॅशनल लेवलचं अतिशय चांगलं मोठं दर्जेदार दैनिक आहे, तिथपासून ते छोटे छोटे लोकल लेवलचे जे चॅनल आहेत, युट्यूबचे चॅनल आहेत, किंवा व्हॉट्सअपच्या चर्चा आहेत, छोटे दैनिक आहे, साप्ताहिक आहे, या सगळ्यांनी दखल घेतली. राज्य लेवलच्या दैनिकांनी तर घेतलीच दखल, माध्यमांनी तर घेतलीच दखल. पण त्याच्या पलीकडे ज्यांना फोन येत आहेत त्यांना ना चिडता येत आहे, ना काहीच बोलता येत आहे. कारण बडबड केल्यामुळे किंवा चुकीचे वक्तव्य केल्यामुळे आपण कृषी मंत्री, ऑलरेडी एका कृषी मंत्र्याला राजीनामा द्यावा लागलेला आहे. आताचे कृषी मंत्री जे आहे ते पण आता थोडंसं सावध खेळी खेळतायत. म्हणूनच ही जी बैठक झाली आजची मुंबईमध्ये, कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जे आहे भारत दिघोळे, ते संस्थापक पण आहे त्या संस्थेचे, संघटनेचे, त्यांनी कालच सांगितलं होतं की या संदर्भात काही बैठक होऊ शकते असं त्यांना समजलेलं होतं. आजही त्यांनी सांगितलं की अशी बैठक आहे. आणि आता हा व्हिडिओ करत असतानाच माहिती आली की गव्हर्नमेंटनी याच्यामध्ये अतिशय गंभीर होऊन कांद्याच्या प्रश्नावर चर्चा केली. ही मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या जी मनातली खदखद आहे, आंदोलन असेल एक अभिनव पद्धतीचं, त्याचा विजय आहे. पण जागरूक होणं आणि प्रश्न विचारणं व्यवस्थेला, हे महत्वाचं आहे.
आता खरं सांगू का, या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा व्यवस्था बदलायची असते वेगवेगळ्या याच्यामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये खरी क्रांती, व्यवस्था बदलायची जी सुरुवात केली होती ती छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. अगदी लहानपणी प्रश्न विचारले होते की बाबा आम्ही गुलामीत का आहोत? ही कोण बाहेरची माणसं आहे, माझ्या याच्यामध्ये येऊन राज्य करणार, माझंच खाणार, आमच्याच लोकांना त्रास देणार. आणि तिथून मावळे आणि सगळं त्या बालसेनेचा जन्म झाला आणि एवढं मोठं स्वराज्य सगळं उभं राहिलं, छत्रपतींचं साम्राज्य उभं राहिलं इतकं की औरंगजेबला अक्षरशः धुळीस मिळवलं. 20-25 वर्ष तो महाराष्ट्रात येऊन त्या मराठ्यांच्या मागे लागला होता, पण ते काही त्यांच्या हाती लागले नाही. या सगळ्या याच्यामध्ये शेवटी तो इथेच तळतळ करून गेला, वाईट पद्धतीनं गेला. हे मला सांगताना खरं तर या गोष्टी ज्या आहे हे इतिहास तुम्हाला माहिती आहे या याच्यामध्ये. पण अशीच परिस्थिती जेव्हा तुम्ही कुठली तरी व्यवस्था शेतकऱ्याला गुलाम करू इच्छिते की तुम्ही आमचे गुलाम आहात, आम्ही मतं घेतले, मग ते सांगतात आम्ही तुम्हाला पैसे दिले होते त्या दिवशी, मग जेवायला दिलं होतं, मग तुम्हाला मत दिलं, आता काय तुझं काम करणार नाही, असे काही पण फालतू काम सांगतील. पण एका मताची किंमत, जेव्हा एक फोन येतो ना तेव्हा त्या फोनमध्ये काय ताकद आहे त्या मंत्र्याला, त्या आमदाराला, खासदाराला कळतं. किंवा एक प्रश्न विचारला जातो, साधं ट्विट करावं, साधं ट्विट करा, एक पत्र पाठवा 15 पैशाचं, आता ते 1 रुपयाचं झालं असेल, ईमेल पाठवा, तरी पण व्यवस्था अशी घुसळून निघते, हादरते. कारण व्यवस्था आंदोलन मोर्चाला घाबरत नाही, तोडफोड करत नाही, कारण त्यांच्याकडे पोलीस आहे, मिलिटरी आहे. तुम्हाला त्यांना तेच पाहिजे, तोडफोड झाली की मग ते बळाचा वापर करतील आणि आंदोलन चिरडतात. व्यवस्था प्रश्न विचारायला घाबरते. शेतकरी बांधवांनो, प्रश्न जेव्हा विचारले जातात आणि असंच का असं विचारलं जातात, त्यावेळेस ज्यांना काही अक्कल नसते पण ते केवळ वारशानं किंवा वेगवेगळ्या कारणानं राजकारणात आलेले असतात, या सगळ्या याच्यात आता फार बोलणार नाही या याच्यामध्ये, त्या यांना प्रश्नांची उत्तर द्यायला फार अवघड जातं. अभ्यास नसतो, अभ्यास असला तरी शेतकऱ्यांचं भलं करायचंच असते याची इच्छा नसते, तिकडे राजकीय गणितं असतात. मागचा सगळा आठवडा महाराष्ट्रामध्ये 2 गोष्टींनी घुसळून निघाला. पहिला, परतीचा पाऊस. परतीच्या पावसानं शेतकऱ्यांचं भयानक नुकसान केलं. काल झालेला जो परतीचा पाऊस होता त्यामध्ये एकट्या नगर जिल्ह्यामध्ये साधारण 2 ते 2.5 लाख हेक्टरवरची पिकं पाण्याखाली गेलीत, वाहून गेलीत. बीडमध्ये नुकसान झालं, पुण्यामध्ये नुकसान झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये नुकसान झालं. सोलापूरमध्ये मागच्या 4 ते 5 दिवसांच्या पावसानं कांदा असेल किंवा इतर सगळ्या पिकं असतील 1 लाख हेक्टरवर नुकसान झालंय. सोलापूर, दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, करमाळा वगैरे या सगळ्या परिसरामध्ये. एका बाजूला हे सगळं सुरू आहे, आधीच्या अवकाळी पावसानं साधारण 14 लाख हेक्टरचं नुकसान झालंय. आतापर्यंत महाराष्ट्राचं साधारण 16 ते 17 लाख हेक्टर नुकसान झालेलं आहे. खत, औषधं, बियाणं वगैरेचा खर्च वाया गेला आहे. बँका एक तर पीक कर्ज देत नाही, ते मोठ्या मुश्किलीनं मिळवलं, ते वाया गेलेलं आहे. पीक कर्ज काढल्यामुळे घरावर जप्ती आहे, ते कर्ज माफ होत नाहीये. दुसऱ्या बाजूला आम्ही मोठ्या मेहनतीने काही पीक काढलं आणि ते पिकवलं तर त्याला तुम्ही 200-300 रुपये बाजारभाव देतात आणि आम्हाला भीक दिल्यासारखं कुठेतरी अनुदानाचं किंवा काहीतरी लालूच दाखवता किंवा काहीतरी आश्वासन देतात की जसं तुम्हाला सत्ताधारी कुठले असो, हे आत्ताचं सरकार असो आणि कुठले असो, तुमच्या दृष्टीनं आमची किंमत 0 आहे का, असा प्रश्न शेतकरी विचारतात. पण आताच्या घटनेमध्ये मात्र शेतकऱ्यांनी अतिशय स्मार्ट पर्याय निवडला, त्याच्यामध्ये फोन करो आंदोलन. आणि या फोन करो आंदोलनामुळे किंवा जाब विचारो आंदोलनामुळे खूप फरक पडतोय. सरकारच्या विटा आता ना अशा हलायला लागल्या इमारतीच्या. तुम्ही अजून जागृत व्हा. केवळ मंत्री, आमदार, खासदार यांना प्रश्न विचारू नका, बाजार व्यवस्थेला पण विचारा. ज्या बाजार समितीमध्ये तुम्ही जातात तिथले संचालक, तिथले प्रतिनिधी तुमचेच आहे. विंचूरला कुठल्या तरी व्यापाऱ्यानं 200 रुपये भाव दिला लिलावामध्ये आणि नंतर तो व्यापारी असं म्हणतो की नाही मी 100च देईन. जेव्हा शेतकरी रस्त्यावर उतरले तेव्हा यांची तंतरली आणि मग ते सगळे एकत्र येऊन मग ते पुन्हा मग बाजार समितीच्या संचालकांची धावपळ झाली, मग त्यांची आश्वासनं आलेत आणि मग त्यानंतर मग थोडंसं मग ठीक आहे बाबा, तुम्हाला काय असेल ते आम्ही हे करतो, काळजी करू नका. 50 रुपये साठी तुम्ही शेतकऱ्यांना एवढा त्रास देतात, एवढं रडवतात त्याला या सगळ्या याच्यामध्ये.
बरेच शेतकरी आपला कांदा मोठ्या मेहनतीने आणतात, तो काय दलाली करत नाही तुमच्यासारखा की या सगळ्या याच्यामध्ये कांदा विकायचा, वरचा मलिदा मारायचा कोणीतरी मेलेल्याच्या टाळूवरचं, आणि मग तो जगतो, मेहनत करून जगतो या सगळ्या याच्यामध्ये. हे मी अतिशय संतापानं बोलतो आहे. याचं कारण कांद्याच्या संदर्भात आमचंही नुकसान झालं होतं एकेकाळी, आम्हाला हाच फटका बसला होता. आणि बाकीच्या व्यथा ज्या आहेत त्या समजूनच घ्यायला पाहिजे. या सगळ्या याच्यामध्ये त्या कोणीतरी बोलायला पाहिजे. जर बोललं नाही, प्रश्न विचारले नाही या सगळ्या याच्यात, मी सकाळी फक्त 2-4 मारवा याच्यामध्ये 2-4 लोकांचे समजा व्हॉट्सअप बघितले आणि ते कांद्याचे बाजारभाव तुमच्या तोंडावर आदळले, त्यांना प्रश्न नाही सुटत ना त्याच्यातनं. एनिवे, आता जे होतंय ते चांगल्या गोष्टी घडताना दिसत आहेत अशी आपण अपेक्षा करूया. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणूक जी आहे, सरकार निवडणुकीच्या संदर्भात घाबरलंय का? कारण आज महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयामध्ये परत एक याचिका दाखल केली, विनंती केली की तुम्ही 31 ऑक्टोबर पर्यंत ज्या निवडणुका आम्हाला पूर्ण करायला सांगितल्या होत्या, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, त्या निवडणुका ज्या आहेत त्या आमची तयारीच नाही, व आमच्याकडे ईव्हीएम नाही, आमच्याकडे कर्मचारी नाही. मग ते शिक्षक तुम्ही बीएलओच्या कामाला लावतात ते कुठनं येतात? तिकडे ते ओरडतात आम्हाला निवडणूक आयोग बीएलओचं काम देतं. शिक्षकी तर बाजूलाच राहते, त्यांना तुम्ही वेटीच धरतात. अनेक कर्मचारी आहे असे की त्यांना तुम्ही कामाला लावतात, वर तिकडे त्यांना निवेदन देतात की आमच्याकडे कर्मचारी नाहीये किंवा अमुक आहे. हा त्यांचा विषय आहे. निवडणूक आयोगावर आम्हाला भाष्य करायचं आवश्यकता नाही या सगळ्या याच्यामध्ये. पण सर्वोच्च न्यायालयाने आज निर्णय दिला की हरकत नाही, तुम्ही जानेवारीपर्यंत तुम्हाला मुदत वाढवून देतो. पण हा निर्णय देताना त्यांना ताशरे पण ओढलेत राज्य सरकारवर आणि निवडणूक आयोगावर. निवडणूक आयोगाची विश्वासार्हता गेल्या काही वर्षांपासून कमी कमी होत चाललेली आहे. आणि आता तर असं वाटायला लागलंय, शेतकऱ्यांचं काही म्हणणं असं या निर्णयावर की गव्हर्नमेंट किंवा सत्ताधारी आता घाबरलेले आहेत. कांद्याच्या आंदोलनाला घाबरले, फोन करणाऱ्यांना घाबरले, टोमॅटोच्या किमती पडल्या त्याला घाबरले, सोयाबीन कापूस पाण्याखाली गेला आणि कितीतरी शेतकऱ्यांचे, कितीतरी ग्रामस्थांचे संसार उघड्यावर आले, आता ते राग काढतील त्याला घाबरले, वर कर्ज करून ठेवलेलं आहे नको त्या योजनांच्या नावाखाली. या सगळ्यांची उत्तरं कशी देणार? त्यामुळे, आणि अंतर्गत राजकारण तर चालूच आहे, त्याच्याविषयी तो आपला विषयच नाही आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. म्हणून मग निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत का? कारण त्यांना आता खात्री नव्हती, आता जर महिनाभरात निवडणुका झाल्या असत्या तर कांद्याचा जो प्रश्न असेल किंवा आणखी सगळ्याच प्रश्न होता तो चव्हाट्यावर आला असता आणि या सगळ्या याच्यामध्ये कोणीच शिल्लक राहिलं नसतात सत्तेमध्ये. आता जे होते ते नवीन पिढी आली असती कदाचित. जसं मला नेपाळच्या आंदोलनाविषयी खूप लोक बोलतात का तसं व्हायला पाहिजे, तसं नको करायला त्याच्यामध्ये. कारण नेपाळच्या आंदोलनामध्ये खूप जणांचं नुकसान झालं, सार्वजनिक मालमत्ता खराब झाली. आणि कारण ही संपत्ती काय कुठला मंत्री निर्माण नाही करत, लक्षात घ्या. मंत्र्याला, अधिकाऱ्याला आपण नोकरीला ठेवलेला आहे. मंत्री आपला प्रतिनिधी आहे, अधिकाऱ्याला पगार तुमच्या टॅक्समधनं जातो. तुम्ही जेव्हा युरिया वगैरे विकत घेता, बियाणं विकत घेता, त्याचा जो जीएसटी देतात किंवा सर्वसामान्य लोक कर जेव्हा देतात त्या करातले पैसे आपण अधिकाऱ्याला देतो. मग ते IAS असतील, IPS असतील, मंत्र्यांचं मानधन तुमच्याच खिशातून जातं. आणि ही व्यवस्था जी निर्माण केलेली आहे ते कुठल्या एका मंत्र्यानं केलेली नाहीये किंवा कुठल्या सरकारने केलेली नाही, ही तुम्ही भारतीयांनी केलेली आहे. म्हणून संविधानामध्ये आम्ही भारतीय असा शब्द आपण वापरतो. हे तुम्ही लक्षात घ्या. ही तुमची ताकद लक्षात घ्या, प्रश्न विचारण्याची ताकद लक्षात घ्या. हे लक्षात घेता नेपाळसारखं आंदोलन सध्या या सगळ्या गोष्टी आपण दूर ठेवून ज्या पद्धतीनं आपण आंदोलन करायला पाहिजे, शांतपणे, अहिंसक याच्या पद्धतीनं, की बाबा समोरच्याला त्रास होईल. फोनच्या आंदोलनाला बघा, एकही दगड उचलला नाही किंवा एकही काही आरडाओरडा झाला नाही, कोणीच रस्त्यावर आलं नाही. पण सरकार मात्र फिरतं आहे या सगळ्या याच्यामध्ये. शांतपणे याच्यामध्ये न्याय मार्गाने जर आपण आपला हक्क मागितला, जे संविधानाने आपल्याला आंदोलनाचे आणि याचे हक्क दिलेले आहेत, पण ते संविधानिक माध्यमातून, तर त्याचा परिणाम नक्कीच होतो या सगळ्या याच्यामध्ये. येणाऱ्या काळामध्ये आता कांद्याला काय अनुदान मिळेल,
खरेदी करतील किंवा आणखी काय होईल ते आपल्याला कळेलच. सध्या तरी तुम्ही जागृत होणं आणि एक होणं याचं खूप गरजेचं आहे. कांद्यावर तुमचा कंट्रोल नाहीये, कुठल्याच बाजारावर कंट्रोल नाहीये. हा कंट्रोल जेव्हा येईल या सगळ्या याच्यातनं, हा मतपेटीतनं येईल आणि हा तुमच्या जागृत होण्यातनं येईल. या सगळ्या याच्यामध्ये अॅग्रोशिवारनं नेहमीच तुम्हाला बाजारभाव असेल, बाजारभावामधलं जे राजकारण चालतं, कोणी पाडतंय का बाजारभाव, कोण कशासाठी करतं हे सांगण्याचं काम केलेलं आहे. त्याचं विश्लेषण करण्याचं काम केलेलं आहे की बाबांनो तुम्ही हे सगळं समजून घ्या आणि तुम्ही जागृत व्हा. आमच्या पत्रकारितेचा हाच उद्देश आहे. आम्ही पैसे कमवायला 5-5 पैसे 10-10 पैशाच्या लाईकवर युट्यूब चॅनल हा सुरू केलेला नाही, हे पण तुम्ही लक्षात घ्या. गेल्या 30 वर्षांच्या पत्रकारितेचं हे संचित आहे. स्वतः आंदोलनामध्ये पण मी लहानपणी भाग घेतलेला आहे, तरुणपणी पण घेतलेला आहे. आणि वेळ पडली, अनेक शेतकरी म्हणतात की बाबा तुम्ही रस्त्यावर उतरा, येऊ की रस्त्यावर, काही हरकत नाही. वेळ पडली तर तुमच्यासाठी अॅग्रोशिवार रस्त्यावर येऊन पण भांडेल, पण संविधानिक मार्गाने विरोध करेन. उगाच तोडफोड मोर्चा विरच्या काही काढणार नाही. प्रश्न विचारा, प्रश्न विचारण्याचं काम तर मी करतोच आहे इथे. आजपुरतं एवढंच. जे नवीन आहे त्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतो, या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रश्न विचारा. या सगळ्या याच्यावर तुम्हाला काय वाटतं याच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत जोडून राहा. नमस्कार.